नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। 87,831 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 98 कोटी रुपये जमा करले जाणार आहे। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। जालना जिल्ह्यातील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं होतं। या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील 87,831 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 98 कोटी 50 लाख रुपयाचं अनुदान वर्ग करण्यात आले आहे। अवकाळी पावसामुळे जाफराबाद, परतूर व घनसावंगी येथील 2 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 191 कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आली असून 85,437 बाधित शेतकऱ्यांना 72 कोटी 23 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता शासनाकडून त्यामध्ये तालुका असेल तो जालना, बदनापूर, भोकरदन, मंठा व अंबड येथील 4 लाख बाधित शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। परंतु शेतकऱ्यांना KYC केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना जवळच्या CSC केंद्रावर जाऊन KYC करणे आवश्यक आहे। आता याच तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारा लाभ जो आहे, जे तालुके असेल त्यामध्ये बघूयात। जाफराबाद हा एक तालुका आहे, परतूर हा एक तालुका आहे, घनसावंगी हा पण एक तालुका आहे, जालना हा पण एक तालुका आहे, बदनापूर हा एक तालुका आहे, भोकरदन हा पण एक तालुका आहे, मंठा आणि अंबड। तर मित्रांनो, हे जे तालुके त्या तालुक्यामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जे कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं होतं, त्या शेतकऱ्यांना हा अनुदान भेटणार आहे। तर मित्रांनो, हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। आणि ही माहिती आपण कृषी योजना ह्या पोर्टलवरतून घेतलेली आहे। तर धन्यवाद।